स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? ओके. तर मागच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम बघितला हा जिओमेट्रिकल इनक्रीज मेथडचा. आवाज येतोय सगळ्यांनी? आता लक्ष द्या. आपण प्रॉब्लेम बघितला जिओमेट्रिकल इनक्रीज मेथड आपण बघत होतो. त्याचं काय फॉर्म्युला? फर्स्ट प्रॉब्लेम बघितलाय तो आपण अरिथमॅटिकल इनक्रीज मेथडने बघितलाय आणि सेकंड आहे ते आपण मेथड बघतोय जिओमेट्रिकल इनक्रीज मेथड. जिओमेट्रिकल इनक्रीज मेथडचा काय फॉर्म्युला आहे तर Pn इज इक्वल टू P इंटू 1 प्लस IG डिवायडेड बाय 100 रेज टू n. आपण हे बघितलेलं आहे मागच्या लेक्चरला. इथं कोणाला काही या प्रॉब्लेम मध्ये डाऊट आहे का? तुम्हाला एक सॉल्व्ह पण करायला दिलं होतं तुम्ही. हा प्रॉब्लेम आपण बघितलेला आहे, सगळ्यांनी नोट डाऊन केलाय. या प्रॉब्लेम मध्ये कोणाला काही डाऊट असेल तर आत्ताच विचारा. कोणाला काही डाऊट नाही आहे ना इथपर्यंत? सॉल्व्ह केलंय का तुम्ही घरी? काहीतरी बोला का? आकांक्षा झाडे. हा येस मॅम. काही प्रॉब्लेम नाही आहे ना इथपर्यंत? काही डाऊट असेल तर विचारा, आत्ताच पुढे जाणार आहे आपण आता. हा मॅम, नाहीये मॅम प्रॉब्लेम काय. ठीक आहे. तर या मेथडमध्ये एकदा बघा कोणता फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे जिओमेट्रिकल मीन मेथडमध्ये, सॉरी जिओमेट्रिकल इनक्रीज मेथडमध्ये. Pn इज इक्वल टू P इंटू 1 प्लस IG डिवायडेड बाय 100 रेज टू n. IG काय आहे? जिओमेट्रिक मीन आहे. तो आपण कशामध्ये कॅल्क्युलेट करणार तर पर्सेंटेज मध्ये. P म्हणजे काय? प्रेझेंट पॉप्युलेशन. n म्हणजे काय? आपले नंबर ऑफ डिकेड्स. नंबर ऑफ डिकेड्स मध्ये आपलं काय जे इयर वाईज व्हेरिएशन आहे त्याच्यानुसार तुमचे नंबर ऑफ डिकेड्स आहे ते 1, 2, 3 कसे चेंज होतात हे सांगितलंय. नेक्स्ट बघूयात आपण आता. हा प्रॉब्लेम सगळ्यांना समजलाय ना? कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. तर आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात आपण अजून एक. The population of town as per the census record are given below for year 1945 to 2005. आता इथं बघा 1945 पासून 2005 पर्यंत आपल्याला जे काय आहे पॉप्युलेशनचं रेकॉर्ड आपल्याला दिलंय. Estimate the population in year 2025 and 2040 by using geometric mean method. By using geometric increase method. तर आता या मेथडने आपल्याला कोणत्या कोणत्या इयरचं पॉप्युलेशन काढायचं? 2025 आणि 2040चं पॉप्युलेशन काढायचं. तर सगळ्यांनी पेन आणि नोटबुक घेऊन बसा. सगळ्यांनी हा प्रॉब्लेम नोट डाऊन करायचा आहे. तुम्ही जेव्हा सबमिशन करणार आहे तेव्हा मी नोटबुक बघणार आहे. मी सांगितलेलं तेवढे असलं पाहिजे तुमच्या नोटबुक मध्ये सगळे प्रॉब्लेम वगैरे. इम्पॉर्टंट आहेत आणि इझी पण आहेत खूप. इयर आता बघा, इयर आणि पॉप्युलेशन आपल्याला दिलेले आहे. 1945, 55, 65, 75, 85, 95 आणि 2005चं पॉप्युलेशन दिले. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय चेक करायचे बाबा? जे नंबर ऑफ डिकेड आहे एन आहे ते आपण कॅल्क्युलेट करावं लागतं आपल्याला. ते कशा
इयर वरती, म्हणजे किती इयरचा गॅप आहे तुमच्या दिलेल्या पॉप्युलेशन मध्ये, तो गॅप आहे तो सगळीकडे सेम असला पाहिजे. तर तुमचे नंबर ऑफ डिकेडचं जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही व्यवस्थित 1, 2, 3 डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकता. तर 1945 टू 55 10 इयर्स, 55 टू 65 10 इयर्स, 65 टू 75 10, 85 10, 95 10 आणि 95 पासून अजून तुमचं 2005. इथे तुमचं 2000 पाहिजे, पण तुमचं इथं काय आलेलं आहे तर 2005. तर तुमचा इथं 10, नाही बरोबर आहे, 10 इयर्सचा गॅप आहे, बरोबर. मग तुमचा 10 इयर्सचा 1 डिकेड झाला. तर आता तुम्हाला 2025 आणि 2040 इथलं कॅल्क्युलेशन, इथलं पॉप्युलेशन काढायचं. तर आता 2025 किती इयर्सचा गॅप येतो, 2005 टू 2025 20 इयर्सचा गॅप येतोय. मग तुमचं इथे नंबर ऑफ डिकेड्स जे काय आहेत ते एक्स्ट्रा 2 ऍड होणार. तुमचा 10 इयर्सचा 1 डिकेड आहे, मग इथे 25 इयर्सला 2 डिकेड्स एक्स्ट्रा ऍड होणार. आणि 2040, आता 2025 टू 2040 आहे तो 15 इयर्सचा गॅप आहे. आता तुम्हाला इथं जे गॅप दिलेला आहे तो सेम नाहीये सगळीकडे. तुम्हाला पॉप्युलेशन जे दिलंय ते 10 इयर्सच्या गॅपने दिल्यानंतर जे काढायचे ते 20 इयर्स आणि नंतरचं 15 इयर्सचा गॅप आहे. तर त्याचं बघू आता आपण कॅल्क्युलेशन कसं करणार आहे. समजलं इथं काय वेगळं आहे थोडंसं या प्रॉब्लेम मध्ये, जो तुमचा इयरचा गॅप आहे तो चेंज झालेला आहे इथं. आतापर्यंतच्या प्रॉब्लेम मध्ये कसं जे आपल्याला दिलेलं इयर ऑफ पॉप्युलेशन जे दिलेलं आहे, पॉप्युलेशनचं इयर, त्याच्यामध्ये सेम गॅप होतं. इथे तुमचं काय आहे तर गॅप आहे तो चेंज झालेला आहे. पॉप्युलेशन जे दिलेलं आहे ते तिथं गॅप सेम आहे, फक्त जे कॅल्क्युलेट करायचंय त्यांचा गॅप वेगळा आहे इयरचा. आता बघा 1945 आपल्याला टेबल आहे हा, तो सेमच करायचा. इयर, पॉप्युलेशन, इन्क्रीज और चेंज इन पॉप्युलेशन लिहू शकतात. आता इथे इन्क्रीज झाले पॉप्युलेशन म्हणून आपण डायरेक्ट इथं टेबलला लिहिले इन्क्रीज इन पॉप्युलेशन, आणि रेट ऑफ ग्रोथ आपल्याला काढायचंय. तर रेट ऑफ ग्रोथ आपण कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करतोय, जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथडनी. तर रेट ऑफ ग्रोथ आपला कसं आपण पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायचंय. तर इन्क्रीज इन पॉप्युलेशन फर्स्ट आहे इयर, तिथं अगोदरचे 10 इयर्सचं नाहीये त्यामुळे ते काय येणार तर नील येणार. 1955 चं पॉप्युलेशन आता इथे दिले बघा तुम्हाला, डिव्हिजन कशाची करायची, सॉरी सबट्रॅक्शन कशाची करायची, 1955 चं पॉप्युलेशन मायनस 1945 चं पॉप्युलेशन. तर तुमच्या ह्या व्हॅल्यूज येतात. सगळ्यांनी नोट डाऊन करा प्रॉब्लेम, लिहून घ्या प्रॉब्लेम. तुमच्या एकदा हाताखालून गेलं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला इझी जाईल, नंतर बघायची पण गरज नाही तुम्हाला, डायरेक्ट पेपरला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 1955 आणि 1945 ची सबट्रॅक्शन केल्यानंतर तुमचं इन्क्रीज इन पॉप्युलेशन फॉर इयर 1955 निघेल. नंतर 1965 ला काय 60,395 मायनस 44,522 यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला 15,873 असं इन्क्रीज इन पॉप्युलेशन मिळेल. हे सगळं तुम्ही लिहून घ्या. तिसऱ्या नंबरचा कॉलम लिहून घेताना सगळेजण मला मी नोटबुक जर नसेल नोटबुक मध्ये स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल, पण स्क्रीनशॉट नंतर तुमचा तो तसाच मोबाईल मध्ये नोटबुक मध्ये लिहायला वेळ मिळतो. त्यामुळे परीक्षेपर्यंत काही बघायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही पाहिजे. मला जर काही डाऊट असेल तर विचारा चला. तर इन्क्रीज इन पॉप्युलेशन मध्ये आपण कॅल्क्युलेट केलं, जे काही आपल्याला फक्त सबट्रॅक्शन करायची आहे. आता नेक्स्ट बघूयात फोर्थ नंबरचा कॉलम, रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. आता रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन आपण काय कसं कॅल्क्युलेट करणार आहे तर 1945 चं पॉप्युलेशन, 1955 चं पॉप्युलेशन, याच्यामध्ये जो आपल्या पॉप्युलेशन मध्ये इन्क्रीमेंट झाली, जो इन्क्रीज इन पॉप्युलेशन झालंय त्याचं पर्सेंटेज किती रेटनी ते 1955 चं पॉप्युलेशन 1945 पेक्षा किती रेटने वाढलं ते कॅल्क्युलेट करायचं. मग ते कसं करायचं तर इन्क्रीज इन पॉप्युलेशन जे आपण थर्ड कॉलम आहे आपला, इयरचा फर्स्ट, पॉप्युलेशनचा सेकंड आणि इन्क्रीज इन पॉप्युलेशनचा थर्ड. तर इन्क्रीज इन पॉप्युलेशन फॉर इयर 1955 डिवायडेड बाय
जे तुमचं ओरिजिनल पॉप्युलेशन फॉर इयर 1945, इन्क्रीज इन पॉप्युलेशन डिवायडेड बाय ओरिजिनल पॉप्युलेशनचं तुम्ही डिव्हिजन केलं की तुम्हाला काय भेटेल, रेट ऑफ ग्रोथ ऑफ फॉर इयर कोणतं, 1955. आलं लक्षात? समजतंय का? इन्क्रीज इन रेट ऑफ ग्रोथ कसं कॅल्क्युलेट करणार, 1955चं काय, इन्क्रीज इन पॉप्युलेशन डिवायडेड बाय तुमचं काय आहे इथं, 1945चं ओरिजिनल पॉप्युलेशन. त्यांनी तुम्हाला काय मिळेल, रेट ऑफ ग्रोथ फॉर इयर 1955. जे पॉप्युलेशन इन्क्रीज झालं, इन्क्रीज इन पॉप्युलेशन डिवायडेड बाय ओरिजिनल पॉप्युलेशन. फक्त ओरिजिनल पॉप्युलेशन कशाचं पाहिजे, 1945चं, अगोदरच्या 10 इयर्सचं किंवा जे तुमचं अगोदर दिलेलं आहे तिथलं पॉप्युलेशन, त्याचं तुम्ही कॅल्क्युलेट केलं की तुमचं काय निघेल, रेट ऑफ ग्रोथ फॉर इयर 1955. तसंच 1965 साठी काय करणार, तर जे इन्क्रीज इन पॉप्युलेशन फॉर इयर 1965 डिवायडेड बाय ओरिजिनल पॉप्युलेशन ऑफ 1955. 65चं तुमचं इन्क्रीज इन पॉप्युलेशन डिवायडेड बाय तुमचं ओरिजिनल पॉप्युलेशन कशाचं, तर तुमच्या अगोदरच्या इयरचं, म्हणजे अगोदरच्या डिकेडचं म्हटलं तरी चालेल. तर हे तुम्ही काय असं कॅल्क्युलेट करणार, रेट ऑफ ग्रोथ प्रत्येक इयरच्या म्हणजे प्रत्येक इयर दिलेल्या पॉप्युलेशनसाठी. हे पण नोट डाऊन करा सगळ्यांनी, सगळ्यांनी लिहून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर विचारत चला. तर आपण हे कशाने सॉल्व्ह करतोय, जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथडनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आपण. लिहून घ्या सगळ्यांनी, चारीचे चारी कॉलम वरती लिहा तुम्ही, जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड, इयर पॉप्युलेशन, इन्क्रीज इन पॉप्युलेशन, रेट ऑफ ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन. तर आता बघा 1955 ची किती आली, 0.108. कॅल्क्युलेशन पण करून बघा, असं नाहीये की इथलं करेक्ट आहे कॅल्क्युलेशन, चुकू पण शकतं माझं. चेक करा सगळ्यांनी येते का, तुमचं नाही आलं तर का नाही येत बघा, काही डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे, झालं, पुढे जायचं का, पुढे जायचं, झालंय सगळ्यांचं. .107 कशाचं आलं तुमचं, कावळे? तुमचं जे काही येते ना, 4337 डिवायडेड बाय 40185चं आन्सर 0.1079 असे ते. मग जे डिजिट आहे 79 आहे ना, 9 आहे ते 5 पेक्षा मोठं आहे, मग ते तुमचं अगोदरचं 5 होतं. ॲक्युरसी तुमची जी आहे ती 3 डिजिट पर्यंत ठेवा तुम्ही, पॉइंट नंतर 3 डिजिट. नाईन्टीन 45, 55, 65, 75, 85, 95 आणि 2005. लेक्चर उशिरा जॉईन करताय तुम्ही, तुमचं नुकसान होत आहे त्याच्यामध्ये. मी ऍड करते, मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला समजलं पाहिजे पूर्ण प्रॉब्लेम. प्रत्येक वेळी पहिल्यापासून रिपीट नाही करू शकत ना. 0.1079 येते ते तुमचं, 3 डिजिट पर्यंत आपण ॲक्युरसी घेतोय. मग आपलं जे 9 आहे त्याच्यामुळे अगोदरचं डिजिट आहे ते 0.108 असं येते. 3 डिजिट पर्यंत तुमचे कॅल्क्युलेटरची ॲक्युरसी ठेवा तुम्ही, मॅक्स 3. 0.108 येते ते, 79 म्हणजे 8. हॅलो मॅडम, ही पॉइंट अजून एकदा सांगतो. कुठला? आता हे बघा, आपण काय कॅल्क्युलेट करतोय, तर इन्क्रीज इन पॉप्युलेशन थर्ड कॉलम समजला का कावळे? हो मॅडम.
हा, आता फोर्थ आहे कॉलम तो रेट ऑफ ग्रोथचा आहे. रेट ऑफ ग्रोथ मध्ये आपण काय कॅल्क्युलेट करतोय, तर आपलं जे पॉप्युलेशन मध्ये जी इन्क्रीमेंट झाली आहे, ती इन्क्रीमेंट किती पर्सेंटेज मध्ये झाली ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. त्याच्यासाठी आपल्याला काय, इन्क्रीज इन पॉप्युलेशन आहे 1955चं किती आहे, 4337, आणि अगोदरचं पॉप्युलेशन, ओरिजिनल पॉप्युलेशन किती कशापासून इन्क्रीज झाले, 1945 पासून इन्क्रीज झाले. 1945 पासून 1945 ला ओरिजिनल पॉप्युलेशन किती होतं, 40,185. मग आता रेट ऑफ ग्रोथ आहे आपला, म्हणजे इन्क्रीज इन पॉप्युलेशन 4337 डिवायडेड बाय तुमचं काय, ओरिजिनल पॉप्युलेशन 1945चं. 1945चं का घेतलं आपण, तर आपण रेट ऑफ ग्रोथ जो कॅल्क्युलेट केलाय तो 1955 आणि 45चं पॉप्युलेशनच्या ह्याच्यावरून आपण इन्क्रीज इन पॉप्युलेशन काढलंय. आणि कशापासून इन्क्रीज, म्हणजे जे ओरिजिनल पॉप्युलेशन होतं त्याच्यापेक्षा किती इन्क्रीज झालंय, तर 0.108 पर्सेंटेज मध्ये आपलं इन्क्रीज झाले पॉप्युलेशन. याचं फक्त डिव्हिजन करायचं आहे. थर्ड कॉलम डिवायडेड बाय 1945चं पॉप्युलेशन. 1955चं कॅल्क्युलेट करताना जे इन्क्रीज झाले ते डिवायडेड बाय ओरिजिनल पॉप्युलेशन 1945चं. 1945चं का, तर आपला जो इन्क्रीजचा रेट आहे तो 1945 पासून आपले इन्क्रीज झाले पॉप्युलेशन. अगोदरच्या इयरचं इन्क्रीज इन ओरिजिनल पॉप्युलेशन घ्यायचं. मॅडम ते समजले, ते 3 डिजिटचं समजलं. 3 डिजिटचं आता तुम्ही डिव्हिजन करा, 4337 भागिले 40,185 केलं ना, तर तुमचं किती येतंय बघा आन्सर, 0.10792. असं म्हणजे खूप मोठं आहे. पॉईंटच्या नंतर तुम्ही किती अॅक्युरेसी ठेवताय त्याच्यावर आहे, पण आपण पहिले 3 डिजिटची अॅक्युरेसी घेतोय. मग 0.1079 आहे ना, 7 नंतर 9 आहे, जो म्हणजे 7 नंतर जर 1 असतं तर आपलं 7च राहिलं असतं, पण जर 7च्या पुढचं 5 पेक्षा मोठी संख्या असेल तर अगोदरच्या आपलं एकनी वाढते संख्या. तुम्हाला माहित नाही काय ती, तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटर मध्ये 0.00 असतं ना, तिथं तुम्ही ते हे करून ठेवा. 3 डिजिट पर्यंत अॅक्युरेसीचा आपला आन्सर पाहिजे, म्हणजे पुढचे चुकत नाहीत आपले. पहिले 3 डिजिट धरायचे फक्त. आता आन्सर येणार 0.10792584 असं इतकं मोठं आन्सर येते, पण आपल्याला 3 डिजिट अॅक्युरेसी पाहिजे. म्हणून आपण काय, 7 नंतर जर 1 असतं, 2 असतं, 3 असतं, 4 असतं, तर आपण काय केलं असतं, 0.107 ठेवलं असतं. पण ते 7 नंतर 9 येते, मग ते 9 मुळे काय 5 पेक्षा मोठं आहे, म्हणून आपण अगोदरचे जे डिजिट आहे ते आपलं एकने इन्क्रीज होतं. कुठं पण लक्षात ठेवा कॅल्क्युलेशन करताना, तुमचा आन्सर आहे ते अॅक्युरेट येतं, पॉईंटनी तुमचं पुढं चुकणार नाही. समजलं का कावळे? हो मॅडम. हा, आता खालचं पण बघा, तुम्हाला अजून एकदा सांगते. 15,873 भागिले काय येणार तुमचं, 44,522. मग हे तुमचं किती येतंय, 0.356 आणि अजून पुढे 5 येत आहे. मग आता ते 5 आहेत त्यामुळे आपण नाही वाढवलं. जर तिथे 6 किंवा 7 आलं असतं, 0.356च्या पुढं 7 जर आलं असतं तर आपण तिथं 0.357 आन्सर लिहिलं असतं. 3 डिजिटची अॅक्युरेसी, म्हणजे 3 डिजिट म्हणजे कोणते, तर पॉईंट नंतर 3 डिजिटचे, आपण 3 पर्यंतच आपण डिजिट घ्यायचे, कारण आपलं हे डिव्हिजन केल्यानंतर खूप मोठं आन्सर येतं, लेंदी येतं. मग आपल्याला 3 डिजिट पर्यंत अॅक्युरेसी पाहिजे. कुठल्या पण सब्जेक्ट मध्ये तुम्ही जर सॉल्व्ह करत असाल तर तुम्ही 3 डिजिट पर्यंत अॅक्युरेसी घ्यायची, आणि मग कसं तुमचे जे प्रॉब्लेम आहे त्याचा आन्सर मग त्याच्यानुसार चेंज होतं. त्याच्या पुढचं काय येतंय बघा, $0.2523 येते. मग आता 0.25 1975चं बघा, 0.2523 आले पुढं. जर 3च्या ऐवजी तिथं 6, 7, 8, 9 असं असलं तर आपण इथं 0.253 केलं असतं. पण आता 2च्या पुढे 3 आहे, लेस दॅन 5 आहे, किंवा 5 किंवा लेस दॅन 5 असेल तर आपलं आहे तीच व्हॅल्यू आपण ठेवायची. आसबे समजलं तुम्हाला? तुमचं पण 0.107 टाकले तुम्ही आसबे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघा आता पुढं. तर आता
द पॉप्युलेशन ॲट द एंड ऑफ एंड डिकेड PN कॅन बी इस्टिमेटेड ॲज फॉर्म्युला बघा PN इज इक्वल टू P इंटू अंडर ब्रॅकेट 1 प्लस IG डिवायडेड बाय 100 रेज टू N. आता आपल्याला इथं IG कॅल्क्युलेट करायचे. तर याच्यामध्ये बघा आता 1 2 3 4 5 6 पॉप्युलेशन आहे. त्याचा 6 पॉप्युलेशनचा आपण रेट ऑफ ग्रोथ कॅल्क्युलेट केलेला आहे. तर IG म्हणजे काय आता IG डिवायडेड बाय 100. IG डिवायडेड बाय 100 केल्यानंतर एक मिनिट बघा याच्यामध्ये हे सगळं डिवायडेड बाय 100 IG डिवायडेड बाय 100 केलं जर तुम्ही तर आता हे जे रेट ऑफ ग्रोथ आहे तो आपल्याला पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. हा जो रेट ऑफ ग्रोथ मिळालाय तुम्हाला पर्सेंटेज मध्ये म्हणजे 0.108%, 0.356%, 0.252%. तो आता IG तो पर्सेंटेज मध्ये आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे त्यामुळे आपण इथे डिवायडेड बाय 100 नाही करायचं. जर आपला आन्सर 108 आलं असतं 108%, 356% असं असलं असतं तर आपण त्याला डिवायडेड बाय 100 करून आपलं 0.108 डायरेक्टली आलं असतं. पण आपलं हे डिवायडेड IG ची व्हॅल्यू आहे ती आपण डायरेक्टली पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट केली आहे. तर आता आपलं IG बघा कसं आलंय. कॅल्क्युलेट करा तुम्ही 108 into 0.356 into 0.252 into 0.256 into 0.278 1 2 3 4 5 6 6 व्हॅल्यू आहेत तुमच्या टोटल. आणि तुमचं पॉप्युलेशन 2005 चं किती आहे 34,570 आहे. 2005 चं तुमचं पॉप्युलेशन आहे 34,570. मग आता 2025 चं काढायचं ओरिजिनल पॉप्युलेशन आहे ते आपल्याकडं 2005 आहे. तर N आपलं कसं येणार इथे इयरचा गॅप किती आहे 20 इयर्सचा आहे. 10 इयर्सचं 1 डिकेड आहे म्हणून आपलं 20 इयर्सचा गॅप असल्यामुळं 2 डिकेड येणार. म्हणून N तुमचं काय येणार इथं 2 आणि तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आणि नंतर 2040चं आता 2040 मध्ये किती तुमचं गॅप येतो 2005 पेक्षा बघा 35 इयर्सचा गॅप येतोय. मग 10 इयर्सचा 1 डिकेड मग 35 इयर्सचा किती 3.5 डिकेड्स तुमचं हे कॅपिटामध्ये तुमचं आहे ते पॉप्युलेशन येणार. 24,000 बघा येत आहे का कॅल्क्युलेट करून कॅल्सी मध्ये. 2005 चं किती आहे 34,570 हे पॉप्युलेशन तुम्ही इथे नोट डाऊन करा इंटू 1 प्लस IG ची व्हॅल्यू रेज टू N. N किती कसं कॅल्क्युलेट केलं N तर 10 इयर्सचा 1 डिकेड आहे मग 20 इयर्सचा गॅप आहे म्हणून 2 डिकेड म्हणून रेज टू 2 यांची व्हॅल्यू. आणि इथं 35 इयर्सचा गॅप आहे म्हणून इथं काय 10 इयर्सचा 1 डिकेड मग 35 इयर्सचा 3.5. इथेपर्यंत कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. लिहून घे सगळ्यांनी. स्क्रीन दिसत नाहीये का?
मी शेअर करते रिपीट. मी सांगत होते तेव्हा दिसत होती ना? सांगत चला, लगेच अनम्यूट करून स्क्रीन नाही दिसली की लगेच सांगायचं, कारण मला माझ्या समोर पीपीटी फक्त ओपन असते. मी काय विचारले तर तुमचं बघते फक्त. लगेच सांगायचं स्क्रीन ब्लॅक झाली की, म्हणजे मी बघून शेअर करते वापस. तर 2025चं पॉप्युलेशन कॅल्क्युलेट केलं, 2040चं पॉप्युलेशन कॅल्क्युलेट केलं आपण इथं. कोणत्या मेथडनी? तर जॉमेट्रिकल इन्क्रीज मेथड. एकदा रिपीट बघा काय काय कॅल्क्युलेट करतोय. जे आपल्याला इयरचं पॉप्युलेशन दिले, कोणता पण प्रॉब्लेम असेल, कोणती पण मेथड आपण जर करत सॉल्व्ह करतोय, तर तिथे तुम्ही पहिल्यांदा चेक काय करायचं इथं, तर जे तुमचं इयर दिलंय त्याच्यामधला जो इयर डिफरन्स आहे तो सेम आहे का, आणि पॉप्युलेशन आहे ते सगळीकडे इन्क्रीजच झाले, कुठं कुठं कोणत्या इयरला डिक्रीज पण झाले हे चेक करायचं. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही ऍव्हरेज काढणार आहे किंवा जे इन्क्रीज किंवा डिक्रीज इन पॉप्युलेशन काढणार आहे तिथे तुम्ही चुकणार नाही. नाहीतर कसं होईल, ते प्लस आणि मायनसचे साईन आपले आहेत ते तुम्ही द्यायचे राहून जातील. आता इथं कसं इन्क्रीज इन पॉप्युलेशन आहे, इथं तुमचे जे डिफरन्स आहेत हा सगळा पॉझिटिव्ह आले. पण काही काही ठिकाणी आता 1955 आणि 65च्या पॉप्युलेशन मध्ये जर पॉप्युलेशन कमी झालं असेल तर तुमचं इथं जी सबट्रॅक्शन येणार आहे त्यानंतर केल्यानंतर तुमचं इथं साईन निगेटिव्ह येईल. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा प्रॉब्लेम बघितल्यानंतर काय चेक करायचं बाबा, की इयर मधला गॅप आहे, जो डिफरन्स आहे तो सेम आहे का, आणि पॉप्युलेशन सगळीकडे इन्क्रीज होत गेले की डिक्रीज होत गेले हे चेक करायचंय. आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आणि नंतर एन काय, नंबर ऑफ डिकेड्स. आता जे आपल्याला सॉल्व्ह करायला दिलेले आहेत तर डिकेड्स मध्ये ते पण अगोदरच बघून ठेवायचं की बाबा जे इयर मधला गॅप आहे तो किती आहे, आणि मग आपलं कोणत्या इयर साठी. नाही तर तुम्ही लास्टला विसरून जाचाल डायरेक्ट की आपलं एन ची व्हॅल्यू जरी चुकली तरी तुमचं पूर्ण प्रॉब्लेम चुकणार. तिथं सगळं कॅल्क्युलेट करून तुम्ही इथली एन ची जर व्हॅल्यू चुकवली, आता पी 2025 आणि पी 2005, तर इथं 20 इयर्सचा गॅप, मग 10 इयर्सचा 1 डिकेड, मग 20 इयर्सचे किती डिकेड, 2 डिकेड, मग तुम्ही एन ची व्हॅल्यू 2 केली. आणि इथं कसं 40 आणि 2005, तर 2005 पासून 40 किती इयर्सचा गॅप आहे, 35 इयर्सचा गॅप आहे. आणि 10 वर्षाचा 1 डिकेड आहे, मग 10 वर्षाचा 1, दुसऱ्या 20व्या वर्षाचं 2 आणि 30व्या वर्षाचं 3, आणि जे वरचे 5 इयर्स आहेत त्याचा अर्धा डिकेड, मग ते किती झालं 0.5. म्हणून 3.5 ने आपण इथं यांची व्हॅल्यूनी मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, पुढे जाऊयात का? लिहून घ्या सगळ्यांनी प्रॉब्लेम, घरी पण बघत जावा, जर काही डाऊट असेल तर विचारत चला. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात, इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड. आता हे मेथड मध्ये काय, दिस मेथड इज अ मॉडिफिकेशन ऑफ अरिथमॅटिकल इन्क्रीज मेथड अँड इट इज सुटेबल फॉर एन ऍव्हरेज साईज टाउन अंडर नॉर्मल कंडिशन. आता हे काय मॉडिफिकेशन कोणत्या मेथडचे, अरिथमॅटिकल इन्क्रीज मेथड जी आपण फर्स्ट मेथड बघितली ना त्याचंच मॉडिफिकेशन आहे, आणि सुटेबल फॉर ऍव्हरेज साईज टाउन अंडर नॉर्मल कंडिशन्स. ऍव्हरेज साईजचं टाउन असेल तर तिथे तुम्ही ही मेथड. While adopting this method, the increase in increment is considered for calculating future population. आता हे आपल्याला समजेल आपण सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम. The incremental increase in determination for each decade from the past population and average value is added to the prep. हे आपण आता सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतानाच बघूयात हे जे आहे. Hence population of n decade ह्याचा फॉर्म्युला काय येतो बघा, Pn is equal to P plus n into x plus आता प्लस स्मॉल n अंडर रूट सॉरी ब्रॅकेट मध्ये n plus 1 divided by 2 into y. आणि आता त्याच्यामध्ये काय, P म्हणजे पॉप्युलेशन जे आपण कॅल्क्युलेट करणार आहे, x म्हणजे काय ऍव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन, y इन्क्रिमेंटल इन्क्रीज इन पॉप्युलेशन. हे आपण आता सगळं बघूयात. याचा फॉर्म्युला बघा काय आहे, Pn इज इक्वल टू इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड थर्ड मेथड पॉइंट टाका आणि हा फॉर्म्युला लिहून त्याच्या फॉर्म्युलाचे मधले जे व्हॅल्यूज आहेत त्याचं डिस्क्रिप्शन लिहा. Pn इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड, त्याचा फॉर्म्युला Pn इज इक्वल टू P प्लस nx प्लस n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 इंटू y.
हॅलो. हा, एकच मिनिट थांबा. लिहून घेतला का प्रॉब्लेम फॉर्म्युला? त्याच्यामध्ये पीएन म्हणजे काय, पॉप्युलेशन आफ्टर एन डिकेड, एक्स ऍव्हरेज इन्क्रीज आणि वाय इन्क्रीमेंटल इन्क्रीज आहे. नेक्स्ट बघा, आता हा फॉर्म्युला झाला आपला. आता बघूया. वॉइस होतोय मॅडम. आता यामध्ये वॉइस ब्रेक फास्ट होते का? हा, तर प्रॉब्लेम लिहून घ्या सगळ्यांनी. आता इथे बघा, प्रेडिक्ट द पॉप्युलेशन फॉर इयर 2021, 31 आणि 41 काढायचे आपल्याला 3 इयरचा. दिले कोणतं 61, 71, 81, 1991, 2001 आणि 11 दिले. आपलं झालंय प्रॉब्लेम अगोदर, पण आपण आता हा कशाने इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड सॉल्व्ह करणार आहे. लिहून घ्या सगळ्यांनी. हा, लिहून घ्या प्रॉब्लेम सगळ्यांनी. नेक्स्ट बघा, आता याच्यामध्ये आपण काय कॅल्क्युलेट केलंय, इयर कॅल्क्युलेट केलेत 1961, 71, 81, 91, 1 आणि 2011. आणि पॉप्युलेशन काय आहे बघा, इथलं 8,58,545 आहे, इथलं 10,15,672 आहे,
इथलं 12 लाख आहे, इथलं 16 लाख, इथलं 20 आणि इथलं 25. आपलं काय पॉप्युलेशन झालंय, इन्क्रीज झालंय इथं, कुठे सुद्धा असं कमी पॉप्युलेशन मध्येच कमी नाही. आणि इथला इयरचा गॅप पण आहे तो आपला 10 इयर्सचा बरोबर आहे. तर आता इन्क्रीज इन पॉप्युलेशन आपण कसं कॅल्क्युलेट केलं, तर 1971चं मायनस 1961चं पॉप्युलेशन, असं आपण हे इन्क्रीज इन पॉप्युलेशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर आता बघा नेक्स्ट काय आपण कॅल्क्युलेट करतोय, इन्क्रीमेंटल इन्क्रीज. सगळ्यांनी आता थोडंसं इथे लक्ष द्या. तर आता इथं बघा, तर आता इन्क्रीमेंटल इन्क्रीज म्हणजे काय, एन इंटू एन प्लस 1 डिवायडेड बाय 2, ह्याचं आपण कॅल्क्युलेशन इथं बघणार आहे आता. आता 1961चं तर पहिलं आपलं जे काय आहे इन्क्रीज इन पॉप्युलेशन आहे तेच नाही आपलं, त्यामुळे इन्क्रीमेंटल इन्क्रीज पण आपल्याला तिथं कॅल्क्युलेट करायला नाही येणार. तर आता 1971चं पॉप्युलेशन, तर 1971चं पॉप्युलेशन, इन्क्रीज इन पॉप्युलेशन काय आहे, तर 1,57,000 आहे, 1,57,127 असं आपलं इन्क्रीज इन पॉप्युलेशन फॉर द इयर. पण आता इन्क्रीमेंटल इन्क्रीज मध्ये आपल्याला काय करायचंय, हे पॉप्युलेशन आपलं जे इथं तुम्ही डायरेक्टली हे पण लिहू शकता 1,57,000. इथं काय आपण करणार आहे डायरेक्टली, तर डिव्हिजन करणार आहे कुठल्या पॉप्युलेशनची, तर -0. तर बघा, इन्क्रीमेंटल इन्क्रीज इन पॉप्युलेशन फॉर इयर 1971 आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे, तर याच्यामध्ये जे आपली व्हॅल्यू आहे 1971चे इन्क्रीज इन पॉप्युलेशन मायनस 1961चे इन्क्रीज इन पॉप्युलेशन. पण 1961चं काय आपल्याला ते आपलं नाही कॅल्क्युलेट नाही करायला येत, मग ते आपण डायरेक्टली 0 लिहिलं. मग तुमचं इन्क्रीमेंटल इन्क्रीज किती येते, 1,57,127 येते इथे 1971ला. 1981ला किती तुमचं इथलं इन्क्रीज इन पॉप्युलेशन किती आहे, 1,85,881 आहे इथं, मायनस तुमचा अगोदरचा इन्क्रीज इन पॉप्युलेशन. इन्क्रीमेंटल इन्क्रीज मध्ये काय, तर जो तुमचा इन्क्रीज इन पॉप्युलेशनचा रेट आहे किंवा इन्क्रीज इन पॉप्युलेशन आहे ती किती किती ह्याच्यामध्ये पर्सेंटेज मध्ये, ते आपण इथं आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट केलंय. तर आता 1991, 2001 लिहून घ्या 2 मिनिट.
प्रॉब्लेम लिहून झाला सगळ्यांचा. हे बघा, इन्क्रिमेंटल इन्क्रीज मध्ये काय येतं, तर जे आपलं इन्क्रीज इन पॉप्युलेशन आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे ना, त्याचं इन्क्रीज किती पर्सेंटेज मध्ये किंवा किती इन्क्रीमेंट झाली त्या पॉप्युलेशन मध्ये, ते आपण कॅल्क्युलेट केलेलं इथं. एकदम इझी काहीतरी. इथं पण आपण सबट्रॅक्शन केलंय, जसं ओरिजिनल पॉप्युलेशन आपण सबट्रॅक्शन केलं तसं इन्क्रीज इन पॉप्युलेशनचं सबट्रॅक्शन आपण इथं केलेलं आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? ते एक स्टुडंट आले होते त्याच्यामुळे थांबावं लागलं थोडस. ठीक आहे, सगळ्यांनी लिहून घेतलंय का इथपर्यंत? ठीक आहे. तर आता नेक्स्ट बघा, इन्क्रीज इन पॉप्युलेशन. हा टेबल थोडासा वर घेते मी. हा, तर हे झालं आता तुमचं इन्क्रीज इन पॉप्युलेशन. इन्क्रीज इन पॉप्युलेशनची पण तुम्हाला ऍव्हरेज काढायची आणि इथे तुमचं जे इन्क्रीमेंटल इन्क्रीज आहे त्याची पण तुम्हाला ऍव्हरेज इथं कॅल्क्युलेट करायची. तर ऍव्हरेज कॅल्क्युलेट करताना कधी पण काय लक्षात ठेवायचं, जेवढे नंबर ऍड केलेत त्यांनी डिवायडेड बाय किती नंबर ऍड केलेत आपण? 5. 1 2 3 4 5. मग तेवढी आपण डिवायडेड बाय 5 करायची. ही टोटल आहे. टोटल पण एकदा चेक करा येते का. डिवायडेड बाय तुमचं किती नंबर ऍड केले तुम्ही? 1 2 3 4 5. 5 नंबर ऍड केलेत म्हणून तुमचे डिवायडेड बाय 5 केले तुम्ही. ही तुमची ऍडिशन डिवायडेड बाय 5 तुमची ऍव्हरेज निघणार. इन्क्रिमेंटल इन्क्रीज मध्ये पण सेम. पण तुमचं आता इन्क्रिमेंटल इन्क्रीज मध्ये इथली जी व्हॅल्यू आहे ती तुमची इथे तुम्ही लिहायची नाहीये. मॅम वॉइस ब्रेक होतोय. कारण कसं तुमचं अगोदरच्या इयर्सचं इन्क्रीमेंट. ओके, थोडं नेटवर्क प्रॉब्लेम स्लो होते थोडं. 1 मिनिट, इंटरनेट गेले वाटतं. आता इन्क्रीज इन पॉप्युलेशन आपण कॅल्क्युलेट केलंय, त्याचं आपल्याला काय करायचं? ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं. तर ऍव्हरेज काय? या सगळ्या पॉप्युलेशनची ऍडिशन म्हणजे इन्क्रीजच्या कॉलम, थर्ड कॉलमची ऍडिशन डिवायडेड बाय 5 का. तर आपण 5 व्हॅल्यू ऍड केलेले. त्या ऍव्हरेज काढताना आपण किती व्हॅल्यू ऍड केले तेवढे डिवायडेड बाय तेवढा नंबर आपण टाकतो. आणि नेक्स्ट बघूया, इन्क्रिमेंटल इन्क्रीजची पण आपल्याला ऍव्हरेज काढायची. पण आता इथं काय, फर्स्ट जे तुम्हाला सांगितलं मी इन्क्रिमेंटल इन्क्रीज 1971चं बघा. इथं आपण काय लिहिलं होतं? 1,57,127 असं. पण आपलं जे इथं -0 केलं तर इन्क्रिमेंटल इन्क्रीज नाही निघणार, कारण इथलं जे इन्क्रीज इन पॉप्युलेशन आहे ते तुमचं कधी 0 नसणार आहे. फक्त ते आपल्याला आता माहिती नाहीये, आपण आता कॅल्क्युलेट नाही करू शकत. पण ते कधीच तुमचं 0 नसणार आहे. तिथं काहीतरी अगोदरचं पॉप्युलेशन असणार आहे, त्यामुळे तुमची इथली इन्क्रीज इन पॉप्युलेशनची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. ती फक्त 0 नसणार आहे तुमची व्हॅल्यू. त्यामुळे आपण इथं इन्क्रिमेंटल इन्क्रीज, जसं आपण इथं इन्क्रीज इन पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करू शकत नाही, तसं इथे इन्क्रिमेंटल इन्क्रीज आपण कॅल्क्युलेट नाही करू शकत. का तर तुमची इथली जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला माहिती नाहीये आणि ती 0 नसणार आहे. का तर काहीतरी तुमचं इन्क्रीज इन पॉप्युलेशन अगोदर असणार आहे तिथं. आपल्याला फक्त त्या इयरचं कॅल्क्युलेट नाही करायचं किंवा आपल्याला ते आता इथं दिलेलं नाहीये. मग तुमचं इथलं इन्क्रिमेंटल इन्क्रीज आहे ते तुमचं इथं डॅश येणार डायरेक्ट. आता तुमचं कशाचं येणार? तर 1981, 1991, 2001 आणि 2011 येणार. त्याचं तुम्ही काय करायचं? तर ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायची. तर आता इथं बघा, तुमचं पॉप्युलेशन आहे ते इथं निगेटिव्ह मध्ये आले तुमची व्हॅल्यू. का तर तुमचं 38, 62, 82 मायनस 48, 99, 85 असं तुमची इथले आली ती व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये आले. मग तुमचं ऍव्हरेज इन्क्रीज कसं येणार? तर तुमची ही व्हॅल्यू मायनस होणार ऍडिशन करता. समजतंय? काही डाऊट असेल तर विचारत चला. लक्ष द्या सगळ्यांनी. समजतंय ना? कावळे, कोरके, मुरम, सस्ते. सस्ते लिहून घेता तुम्ही? ऋतुजा सस्ते लिहून घेत चला. हा,
तोरणे, सोहेल तोरणे, लिहून घेताय का तुम्ही? हा मॅम. हा हा मॅम घेतो. लिहून. नेक्स्ट बघा, झालं की सांगा मला. एवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपण बस करूयात. काही जरी डाऊट असेल तर विचारा, व्यवस्थित सॉल्व्ह करा, कॅल्क्युलेट करा, व्हॅल्यूज बरोबर येतात का बघा तुमच्या. नसतील येत तरी सांगा नाही आली म्हणून, का नाही येत आपण चेक करूया. इझी आहे, फक्त तुम्हाला जे मल्टिप्लिकेशन किंवा जे सबट्रॅक्शन आहे ते व्यवस्थित तुम्ही केलं पाहिजे. इन्क्रीमेंटल इन्क्रीज नोट डाऊन करा, त्याची ऍव्हरेज नोट डाऊन करा. झालं का? नोट डाऊन करा सगळ्यांनी. झालं की मला फक्त सांगा. झालं का? झालं का? लिहिताय का सगळेजण? ओके, पुढे जायचं ना नेक्स्ट स्लाइडला? ठीक आहे. तर बघा, पॉप्युलेशन आफ्टर एन डिकेड काढायचं, जे काय आपल्याला एन ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी इथं इयर 2021, 31 आणि 41 असे, त्याच्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. तर पीएन हा आपला फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये कोणत्या एक्स काय आहे, ऍव्हरेज इन्क्रीज आणि इन्क्रीमेंटल इन्क्रीज. आता ह्या फॉर्म्युला मधल्या आपल्या एक्सच्या व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट केले. तर कोणत्या ऍव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन जे काय कॅल्क्युलेट केले ते इन्क्रीज हे एक्स, आणि वाय काय तर ऍव्हरेज इन्क्रीमेंटल इन्क्रीजचं ते आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे ऑलरेडी आपल्या टेबलमध्ये. टेबल व्यवस्थित आला की तुमचं निम्म काम होतं इथं. त्यानंतर काय तर तुम्हाला त्याच व्हॅल्यूज व्यवस्थित फॉर्म्युलामध्ये पुट करायचे. आता पॉप्युलेशन इन द इयर किती आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, 2021, 31 आणि 41. तर आता पॉप्युलेशन इन द इयर 2021, आता पी 2021 ला काय, पी या फॉर्म्युलामध्ये बघा, पॉप्युलेशन इन द इयर 2021 आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. पी 2021 मध्ये बघा, आता इथं बघा, आता हे दोन मोठे केलेत मी, बोल्ड पण करते. तर पी 2021 मध्ये पी म्हणजे काय, जे आपलं ओरिजिनल पॉप्युलेशन आहे. कुठल्या पण प्रॉब्लेम मध्ये जे पहिलं पी आहे ते ओरिजिनल पॉप्युलेशन आपण कोणत्या इयर पासून घेणार पण हे पी, तर जे आपलं लास्टचं आपल्याला दिलंय त्या प्रॉब्लेम मध्ये इयर, त्या इयरचं आपण पॉप्युलेशन घेणार. आणि हे पी आपल्या सगळ्या तिन्ही फॉर्म्युलामध्ये कॉन्स्टंट राहणार का, तर आपण या इयर पासूनचे पुढचे व्हॅल्यूज कन्सिडर करतो. हे इयर 2011 पासूनचे पुढचे, त्याच्या अगोदरच आपण काही कन्सिडर करत नाहीये. 2011चं पॉप्युलेशन प्लस एन इंटू एक्स. आता एन म्हणजे काय सांगितले तुम्हाला इथं, एन म्हणजे तुमचं नंबर ऑफ डिकेड्स आहे. एन तुमचं आता पहिलं 2021 मग तुमच्या एनची व्हॅल्यू काय येणार, 1. 2011 पासून 2021 मध्ये 10 इयर्स आहेत, 10 इयर्सचा 1 डिकेड, तुमची एनची व्हॅल्यू इथं काय आली, 1 आली 2021 साठी. इंटू एक्स. एक्स म्हणजे काय तर तुमचं ऍव्हरेज इन्क्रीज इन पॉप्युलेशन आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं ते.
प्लस ब्रॅकेटमध्ये n इंटू n प्लस वन. n म्हणजे काय तुमचं जे डिकेड आहे ते 1 इंटू 1 प्लस 1 डिवायडेड बाय 2 इंटू वाय. वाय काय आहे तुमचं इन्क्रिमेंटल इन्क्रीज. ते पण आपण इथं ऑलरेडी या टेबलमध्ये इथं वाय कॅल्क्युलेट केलेलं आहे. ही काय आहे तर तुमची ऍव्हरेज आहे. ती ऍव्हरेज म्हणजे काय तर तुमची वायची व्हॅल्यू आहे. या दोन व्हॅल्यू तुम्हाला व्यवस्थित कॅल्क्युलेट करायला आलं की तुमचं हा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होते. समजलं इथंपर्यंत? हो मॅडम. ठीक आहे. तसंच मग 2031 आणि 41. आता 2031 ला काय येणार तुमचा 20 इयर्सचा गॅप येणार. 20 इयर्सचा गॅप कसा तर 2011 पासून आपण पकडतोय. 2011 पासून 2031 मध्ये किती इयर्सचा गॅप आहे 20 इयर्सचा. मग आपला डिकेड कितीचा आहे 10 इयर्सचा. 10 इयर्सचा 1 डिकेड मग 20 इयर्सचे 2 डिकेड. मग तुमची यांची व्हॅल्यू फक्त इथे चेंज होणार आहे. यांची व्हॅल्यू तुमची काय येणार आहे इथं 2 येणार आहे. बाकी सगळ्या तुमच्या व्हॅल्यू आहेत त्याच राहणार. पी ची व्हॅल्यू तीच, एन ची व्हॅल्यू इथं 2 झाली. एक्स तुमचा काय आहे ऍव्हरेज इन्क्रीज त्याची व्हॅल्यू आहे तीच प्लस एन 2 प्लस 2 इंटू 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 इंटू तुमची जी काय वायची व्हॅल्यू ती पण तुमची इथं आहे ती आपण कॅल्क्युलेट केली इन्क्रिमेंटल इन्क्रीज. आणि तसंच सेम 2041 साठी. आता 2041 चं कसं आहे बघा एकदा. 2011 पासून 2041 मध्ये किती इयर्सचा गॅप आहे 30 इयर्सचा गॅप आहे. तर 30 इयर्स मध्ये 10 इयर्सचा 1 डिकेड मग 30 इयर्सची किती डिकेड 3 डिकेड. मग तुमचं तुम्ही इथं व्हॅल्यू एनची व्हॅल्यू तुम्ही 3 पुट करणार आणि तुमचे जे काय कॅल्क्युलेशन ते करायचं आहे. बघा लिहून घ्या हे तिन्ही पण. हॅलो हा चालू आहे संपते 2 मिनिटात का ग. हा का तर 3 इयर्स तुम्ही हे पॉप्युलेशन कॅल्क्युलेट केले. हे लिहून घ्या फक्त व्हॅल्यूज. आणि डाऊट असेल तर विचारत चला. काय समजलं नाही इथपर्यंत. कुठली मेथड बघतोय आपण लिहून घ्या सगळ्यांनी. यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला यायला पाहिजे. यांची व्हॅल्यू जर चुकली तुमची तर सगळा प्रॉब्लेम चुकतोय तुमचा. बाकीच्या व्हॅल्यूज तुम्ही डायरेक्टली टेबलमधून घेऊ शकताय पण यांची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची ते समजलं पाहिजे. ती जर चुकली तुमची तर मग संपलं. प्रॉब्लेम पूर्ण चुकतोय तुमचा. तुम्ही टेबल जरी बरोबर केलं तरी पण काही नाही त्याच्यात. समजतं ना? ठीक आहे. लिहून झालं असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका तुमची प्रेझेंटी आणि लेफ्ट झालं तरी चालेल. एकदाच टाकायचे. रिपीट रोल नंबर टाकू नका तुमचे. एकदाच टाका सगळ्यांनी.
तुमचा नंबर टाकला असेल तर लेफ्ट व्हा. तोरणे, सार्थक, माने, आसबे. तुमचं तुम्ही लेफ्ट करा मीटिंग. माने आणि ढेरे पूजाने टाकलाय. लेफ्ट व्हा पूजा. माने. ठीक आहे.